आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय एकानित ध्येय जे काळीज देय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिके ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्याते ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाहम जगणनिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती विषय व्याणी मिटी तिथले अनुटिताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश होय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रहला पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही रे बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्रस्तुत कीर्तन रवी सेवकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रवणी जगदवंद जगद्गुरु तुकोबर यांचा क्षार चरणाचा अभंग आहे. स्वरूपाचं वर्णन करत असताना स्वरूप आणि तटस्थ दोन्ही रूपामध्ये ह्या ठिकाणी वर्णन प्रतिपादित आहे.
ज्याचं वर्णन करतायत तो कसा आहे याचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. तो नेमका कोण आहे तर सगळ्यात पहिला तो आमचे कुळीचे दैवत, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, म्हणजे अभंगातला शेवटचा भाव, ते आमचे कुळदैवत. मग ते कुळदैवत नेमकं कसं आहे याचं वर्णन पूर्ण अभंगात आहे. ते कुळदैवत कसं आहे? आनंद अद्वय ते आमचे कुळदैवत, नित्य निरामय ते आमचे कुळदैवत, जे का निज ध्येय योगियांचे ते आमचे कुळदैवत, ते हे समचरण साजरे विटेवरी ते आमचे कुळदैवत, पहा भीमातिरी विठ्ठल रूप ते आमचे कुळदैवत, पुराण सिवाड श्रुती नेणती पार्थी झाली साकार कुंडलिके ते आमचे कुळदैवत, तुका म्हणे जाते सनकादिक ध्याते ते आमचे कुळदैवत पांडुरंग विठ्ठल ते आमचे कुळदैवत. बऱ्याच ठिकाणी तुकोबराने वर्णन केले. कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतान, विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल. परंपरेनं आहे कुळ, परंपरा आहे. कुळ म्हटलं की समूह, त्या समूहानं त्याचं वर्णन केलं जाणारं. ज्या समूहाच्या संगतीमध्ये आजपर्यंत आम्ही आहे त्या समूहामध्ये ज्याची उपासना केली जाते ते दैवत. जर निर्गुणत्वानं विचार केला तर देव म्हणता येईल, पण सगुणत्वानं विचार केला तर दैवत, नाही का. दैवत शब्द सगुणत्वाचा भाव सांगेल. निर्गुणत्वाचा भाव आणि सगुणत्वाचा दोन्ही सांगायचं काम देव करू शकतो, देव शब्द, नाही का. आणि मग आता विश्वात्मके देवे व्यापकत्वाचं वर्णन सांगणारा शब्द. मग कुळदैवत आहे म्हणजे समूहाचं, आमचा समूह जो कोण आहे परंपरा, त्या परंपरामध्ये मग वंश परंपरा दासमी अंकित ही परंपरा आहे. परंपरेमधला ते दैवत आहे. एक विद्या परंपरा बघायला गेलं तर मूळ हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. हंसरूपामध्ये ब्रह्मदेवाला भगवंतांनी उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा. तेगुस विदाता सांगे नारदासी, नारदेव असाशी उपदेश. तोच बोध कुणाला केला असेल तर नारदांना केला, नारदांनी व्यासाला केला, व्यासांनी कुणाला केला, नाही का, केश, नाही का, काय वर्णन आहे, तेगुस विदाता सांगे नारदासी, नारदेव असाशी उपदेशिले, नाही का. मग काय केलं? राघव चैतन्य, केशव चैतन्य, असा क्रम आला. मग राघव चैतन्य, केशव चैतन्य, नाही का. मग काय केलं? त्यासी द्वैपायने कृपा केली. द्वैपायन म्हणजे कोण तर ते व्यास, त्यांनी कृपा केली. त्या कृपेमध्ये पुन्हा बाबाजी चैतन्यापर्यंत ही परंपरा आली. केशव चैतन्य, राघव चैतन्य, बाबाजी, आणि बाबाजी चैतन्याने उपदेश तुकोबरायांना केला. या परंपरेमध्येही तोच आहे. म्हणजे त्या समूहामध्ये, त्या रूपामध्ये, त्या आपल्या संगतीमध्ये तोच दैवत आहे, कुळीचे दैवत. आणि अवतार परंपरा बघायला गेली तर अवतार परंपरा कशी आहे महाराज? पहिला युगातला अवतार प्रल्हाद, नाही का. दुसरा अंगद, तिसरा उद्धव आणि चौथा नामदेवराय. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. आणि या 4 युगाचे नामदेवराय भक्त कीर्तनामध्ये उभा आहेत. आणि मग तेच नामयाचा तुका, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. या परंपरेमध्येही दैवत तेच आहे. विठ्ठल विठ्ठल. परंपरा वेगवेगळ्या जरी असल्या तर दैवतात काही फरक पडलेला, दैवत तेच आहे, नाही का. आता त्या दैवतांचा विचार करत असताना ते दैवत नेमकं कोणत्या रूपात आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि जर कळून घेतल्यानंतर त्याचा भक्ती करणं एक वेगळा विषय आणि न जाणता भक्ती करणं वेगळा विषय. काय असतं, न जाणता भक्ती केली तर ती कशी भक्ती असते याचं एक वर्णन आहे. अपेक्षाकृत असते. ते म्हणतात न तिथं काय असतं, न तत्रापि महात्मज्ञान विस्मृत्यो अपवाद. तिथं महात्मज्ञानाचं विस्मरण नाही आहे खऱ्या भक्तामध्ये. पण जो अपेक्षाकृत भक्त आहे, ज्याला महात्म्याचं ज्ञान नाही, तो फक्त अपेक्षेनं भक्ती करतो. तत्सुखसुखिता त्याच्यामध्ये राहत नाही. कारण अपेक्षा आहे, मला मिळावं अशी अपेक्षा असेल तर तत्सुखसुखिता, त्याच्याकरता मी भक्ती करतोय असा भाव राहत नाही. सेवा शब्द पडत नाही. नारळाखाली किती पाकिट आहे, ते नारळापेक्षा जड असावं असं वाटतं का? सेवा करायची असली तर. मला गुरुजी मला म्हटलेलं एक वेळ महाराज, अमृत महोत्सवाच्या वेळी गुरुजी सहज आम्ही निघालेलं असताना गुरुजी धरला हाताला असं म्हणले, चला हा जो समाज जमला आहे ना महाराज, हा समाज एवढा जमायला कारण काय आहे?
की मी नारळाखाली किती पाकिट आहे हे बघत बसलो नाही. ह्या समाज जमल्याला याचा अर्थ आहे निरपेक्ष सेवा. अपेक्षारहित केली जाणारी सेवा ती केव्हा होते? जेव्हा अंतःकरण शुद्ध असेल आणि अनुभूतीच्या ठिकाणचा महात्मा असेल. अंतःकरणाची शुद्धता, निर्मळता, सेवानं निर्मळता येते आणि निर्मळता आल्यानंतर ही सेवा चालू राहते नाही का. निर्मळता आली तरी सेवा सोडायची नाही. काय विषय सांगायचा आपल्याला? तो कळवून त्याची भक्ती करणं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. मग तो कळालाय खरा तो कोण आहे? हरणालाही तो दिसतोय. काय दिसतंय? जल दिसतंय. तो म्हणजे तो नव्हे बरं. हरणालाही जल दिसते आणि आपल्यालाही जल दिसतं. दोघांना जल दिसतंय मात्र, पण एकाला त्या जलाचं यथार्थ ज्ञान आहे आणि दुसऱ्याला त्याचं ज्ञान. मग दोघात फरक काय झाला? एकाची प्रवृत्ती झाली आणि एक तिकडं प्रवृत्त झाला नाही. दोन्हीतला फरक झाला नाही का. प्रवृत्ती एकाची झाली कारण अज्ञानामुळं आणि प्रवृत्ती झाली नाही याचं कारण ज्ञानामुळं नाही का. प्रवृत्ती एषा भूतानाम निवृत्तीस्तु महाफला. शास्त्र सांगतं प्रवृत्तीच भूतांच्या बंधाचं कारण आहे आणि निवृत्ती ही महाफल आहे. ते कळत नाही. आम्ही म्हणतो प्रवृत्तीमध्ये सुख आहे, पण खऱ्या अर्थानं सुख आहे निवृत्ती. कारण प्रवृत्ती सहज आहे हो. प्रवृत्तीमध्ये अट्टहास करावा लागत नाही. सहज प्रवृत्ती. प्रवृत्तीमध्ये अट्टहास आहे काय महाराज? प्रवृत्तीमध्ये अट्टहास करावा लागत नाही. एखाद्या माणसाला भूक लागल्यानंतर अट्टहासानं जेवण्यापर्यंत जावं लागत नाही. आपोआपच पळायला लागतो, लवकर वाढा नाही का. तहान लागली तर अट्टहासानं पाणी पिण्याकरता जात नाही. नाही मला नको आहे. लहान पोरांना मात्र जबरदस्ती घालावं लागतं आपल्याला नाही का. हां, ती पण भूक लागली की ते पण पळत येते, रडत बसते नाही का. विषयातली प्रवृत्ती ही अट्टहास रहित असते, पण जिथं अट्टहास करावा लागतो ती साधनता असते, तो परमार्थ असतो. परमार्थ करावा म्हणून म्हणतात सहज संसार काय होत जातो. परमार्थ करा. संसार कसा होतो म्हटले? भूक लागली की जेवण्याच्या दिशेनं जाणार, तहान लागली की पाण्याच्या दिशेनं जाणार, पण परमार्थ मात्र साधनता ठरवून करावा लागतो. ती करण्याची प्रवृत्ती याकरता एकतर विवेक असावा लागतो, नाहीतर पूर्व भाग्य असावं लागतं. हे 3 क्रम लागतो. विवेकही पाहिजे, भाग्यही पाहिजे आणि कृपाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या दिशेची प्रवृत्ती चालू होते. का विषय बोलायचा होता? प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दामध्ये बघत असताना निर्गतः वृत्ती निवृत्ती, सहज अवस्थेतली निवृत्त अवस्था असणारे महात्मे आहेत. प्रवृत्तीतून निवृत्तीत गेलेले नाहीत. एक तर युक्त आणि एक युंजान. शब्द काय? युक्त युंजान भेदत. स्वभावता मुक्त असणाऱ्यांना युक्त म्हणतात, ज्यांना काय बंधनाची नाही, जे काय साधनेद्वारा ते मिळवलेलं नाही नाही का. साधावा तो देव शब्द कुणा करता? आमच्या करता, कारण आम्ही अजून साधनेतले आहे नाही का. पण ज्यांना युंजाना करता साधावा तो, युक्ता करता साधावा तो नाही. मग त्या युक्तांनी जाणलेलं आहे सहज अवस्थेमध्ये त्याचं स्वरूप. कारण 2 रूपात आहे. प्रवृत्ती होते याला कारण अज्ञानच आहे. प्रवृत्तीला कारण काय आहे? अज्ञान आहे. आतल्या कोण्यामध्ये काम नावाचा दोष आहे. आतल्या कोणामध्ये वासना नावाचा दोष आहे. ती वासना आणि काम हे क्रोध हे रजगुणाचा परिणाम आहे. कामेश क्रोधेश रजगुणो प्रवृत्ती. आणि ते बुद्धीच्या पेक्षाही मनाचा आकार जास्त धारण करतात. ते राहण्याचं ठिकाण कोण आहे? संकल्प प्रभवान कामान. आणि ते मन आहे ना, संकल्प विकल्पाचं ठाव स्वरूप, याचं नाव काय आहे? मन. ते मन आकार धारण करतं. बुद्धी प्रकाशन करायला काम करेल नाही का. मनाचं काम संकल्प विकल्प, कल्प प्रतीत करतात. त्या कल्पामध्येच काम क्रोध राहतात. कारण मन एव मनुष्यानं सांगायचं कामना अभिलाषा इच्छा, आणि हे काम क्रोधांना तिथं प्रवेश झाला कशामुळं? तर अज्ञान हा शब्द पहिला लागूच आहे. स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं भेद ज्ञान आहे. भेद ज्ञान असल्यामुळं जो प्रवृत्ती करणारा कोणीतरी, कल्प करणारा कोणीतरी आणि ज्याचा कल्प करायचा आहे तो कोणीतरी, या भेद ज्ञानाचा ज्याचा कल्प करायचा आहे, काय स्वरूपाचा आकार धारण लगेच मन करत नाही. कारण मनानं कल्पना करण्यापर्यंत स्वरूपाचा भावच नाही. मन तिथं जाऊच शकत नाही. मनातीत आहे. मनवाच्या अतीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप मनाच्या पलीकडे आहे.
न तत्र चक्षुर्गच्छती न वाग गच्छती न मनो न विदमो. चक्षु जात नाहीत, मन जात नाही. मग त्या अवस्थेला जाणतं कोण, नाही का? बुद्धीमध्ये प्रतिबिंबित आहे. बुद्धी प्रकाशनाचं काम होतं, नाही का? निश्चयाचं काम होतं. तिथं निश्चय होतो. मग चांगला करायचा का वाईट करायचा. बुद्धीपेक्षा जड मन आहे. जड का म्हणतोय म्हणजे त्याला स्थूल म्हणतोय. बुद्धीपेक्षा मनाचं कार्य स्थूल आहे आणि मनापेक्षा बुद्धीचं कार्य सूक्ष्म आहे. तिथं गीतेमध्ये सांगितलं इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियभ्य परम मन मनसस्तु परा बुद्धिरी यो बुद्धे परसस्तु. इंद्रियांच्या पेक्षाही सूक्ष्म रूपात अतीत असणारं मन आहे. मनापेक्षाही सूक्ष्म बुद्धी आहे. बुद्धीपेक्षाही सूक्ष्म जे तत्व आहे त्या तत्वाचं स्वरूप जाणावं आहे. ते तत्व सूक्ष्म अतिसूक्ष्म म्हणून सौक्ष्मत्वात तद्विज्ञेयम दूरस्थम शांतिकेजत. ज्याची ज्ञातता सौक्ष्मत्वामुळं पण होत नाही. कारण सौक्ष्मत्वता बघायची म्हटली तर बुद्धीनं जोपर्यंत आकार धारण केला आहे तोपर्यंत जडतो आहे. बुद्धीनं जगद आकार धारण केला आहे, जडाचं संगती केली तोपर्यंत जडतो आहे. पण त्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार होतो का म्हणजे जाणण्याचा व्यवहार काय, त्याच्याचमुळं जाणण्याचा व्यवहार आहे. फक्त तो बुद्धी अधिष्ठित राहून अहमपणानं घेऊन त्यातून त्याचं स्वरूप कळवून घेणं गरजेचं आहे. प्रवृत्ती शब्दावर बोलत होतो. हरणाची प्रवृत्ती होते, मनुष्याची प्रवृत्ती होत. एकानं त्यातलं तत्व ओळखलं आणि एकानं ओळखलं नाही म्हणून संत म्हणतात ओळखा रे हरी, नाही का? सांडारे ओळखा रे वस्तू, सांडारे कल्पना, नका आड राणा जाऊ. आणि मग ओळखला तर, नाही का? ओळखीला हरी धन्य तो संसारे मोक्ष त्याचे घरी मोक्ष त्याचे घरी सगळे गुरुजींची लोक आहे. सगळं गुरुजींच्या आवडणारा भाग आहे हा सगळा. गुरुजींचा आवडणारा आणि गुरुजींना आवडणारी लोक पण सगळेच बसले जाऊ. त्यामुळे इथं मी काय सूक्ष्मचिंतन मांडायचं म्हटलं तर एवढं पण मला येत नाही. पण त्यातनं काय मांडायचं म्हटलं तर काय टेन्शन नाही. ओळखीला हरी ओळखावं लागतं. ओळखायचं आहे फक्त. ओळखीचे नि सरसे सुखाच्या साम्राज्य वैसे, नाही का? ओळख झाली की सुखाच्या साम्राज्यावर बसलो, सुखाचे अधिपती झालो. म्हणून काय झालो, घररिगी झाले पट्टराणी बळे, फक्त वरलं त्याला वरलं. वरिले सावळे अनुभूतीच्या ठिकाणी त्या अवस्थेला पोचलो, नाही का? योगारूढ त्यालाच म्हणतात. योगारूढ म्हणजे काय, योगावर आरूढ झालेला. मग या अवस्थेमध्ये असणारी या अभंगाचं चिंतन बघायला गेलं तर तुकोबराय ज्याची भक्ती करतात, जे त्यांचं दैवत आहे त्याचं स्वरूपही त्यांना माहिती आहे. आणि त्या स्वरूपाचं वर्णन आपल्याला सांगतायत की मी आमची ज्याची भक्ती करतो ती काय साधं नाही बरं का. तुम्हाला वाटतंय तेवढाच नाही आहे, एवढाच नाही. कारण लोकांना बोध करत असताना अस्तीचा बोध लवकर पटत नाही. एक म्हटले नास्ती नास्ती. आता हे नास्ती अस्ती हे दोन्ही शब्द ज्याला कळत नाही त्याच्या करतायत बरं का. स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर अस्ती नास्ती शब्द काय बोलायची गरज. नास्ती आणि अस्ती आपण अध्यारोपानं बोलू. अध्यारोपानं बोलू म्हणजे कळालं का, अगोदर पाटीवर मांडू सगळं फळ्यावर आणि नंतर ते पुसायचं काम करायचं. त्याला अध्यारोप अपवाद म्हणतात. गुरु उपदेश करताना अध्यारोप अपवादानं करतात, नाहीतर आजादवाद पटत नाही, नाही का. आजादवाद पटतच नाही. कारण आजादवाद न जायते अजात, जन्मच नाही, झालंच नाही, जे झालीच नाही ते वार्ता, त्याची वार्ता पुससी काय.
ते झालेलंच नाही. अजातवाद लवकर पटत नाही. कसं काय म्हणताय, दिसतंय झालं काय नाही. पण दिसतंय त्याला तर नित्य आहे म्हणू शकताय काय? नित्य आहे म्हणू शकताय काय? दिसतंय पण बदललं कसं? जे दिसतंय म्हणताय ते बदललं कसं? कसं असतं बघा, जगातल्या सगळ्या वस्तूंच्या अस्तिपणाचा भाव ज्याला जाणवलेला आहे तोच म्हणतो नास्ती नास्ती. म्हणजे अस्तिपणाचा भाव जाणवला आहे आणि तोच म्हणजे तो नाही, आज्ञवृत्तीला घेऊन तो म्हणत असतो नाही नाही. आता नाही नाही म्हणणारा आहेपणाला घेऊन नाही नाही म्हणतोय. अहो, ज्याची प्रतीती येते त्याच्या सहित नाही नाही शब्द त्याच्याकडे येतो. मग म्हणावं लागतं की जो म्हणणारा आहे तो आहेच की. म्हणणारा आहे की नाही सांगा. म्हणजे असं झालं की एक जण भिक्षा मागायला गेला आणि भिक्षा मागायला म्हणलं भिक्षाम देई माते. आतनं आवाज आला, आत कोण नाही, पुढं जावं. ते म्हणले आवाज करणारे तरी आहेत नाही का, त्यांनी कृपा करून भिक्षा द्यावी. आहेत ना. जिव्वा मे नास्ती, मला जिव्वा नाही आहे हे कशानं बोलायचं? मला जीभ आहे का नाही कशानं बोलायचं? कारण याला काय म्हणतात, वदतो व्याघात. वदतो व्याघात आपणच बोलायचं नसणाऱ्या गोष्टीबद्दल. मग जे नाही म्हणते ते तर आहे. ज्ञानोबराय म्हणतात शून्यम 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 ब्रुसे सदयोगम वा सदात्वताम. शून्य शून्य म्हणत असाल तर शून्य म्हणणारा तरी कोणीतरी असावा लागतो. मग जो असावा लागतो तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो विभू आहे. आहेपणा आहे या तत्वाला तरी कधीच संपवता येत नाही. मग आहे फक्त कुणास अपेक्षा आहे माहिती आहे? जे नाही नाही या पद्धतीनं विचारांची धारणा करून बसले त्यांच्याकरता बोलावं लागतं. तुझं आहे, तुझं पासी आहे. मग सांगावं लागतं. जसा लाकडात अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, दगडामध्ये सुवर्ण आहे नाही का. दगडं असतात ना, तिकडे दगडाचे खाणीच आहे. आपल्याला वरवरनं दगडच दिसेल पण त्यांना माहिती ही सोन्याची खाण आहे. कारण त्यातलं सोनं काढता येतं त्यांना नाही का, सुवर्ण काढता येतं. दगडामध्ये सुवर्ण आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे. तसा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंग तत्वज्ञ संत स्वीकार. उपाधीमध्ये गुप्त रूपात आहे. गुप्त काय? कारण आवृत आहे. कशानं आवृत आहे? गुप्त म्हणणाऱ्यापासूनच आवृत आहे. गुप्त आहे ना, ज्याला कळालं तो आता आवृतचा शब्द बोलत नाही. गुप्त म्हणणाऱ्यापासून आवृत नाही तर गुप्त कळत नाही म्हणून आवृत. जसं की एखादा व्यक्ती गेला, त्याचा मुलगा वैदिक पाठशाळेमध्ये घातला होता शिकायला आणि वैदिक पाठशाळेत गेल्यानंतर पोरं सगळं वेदपठण करायला लागलेले होते आणि तो बाहेर उभारून आपल्या मुलाचा मंत्रपठण ऐकायला लागला. आता मंत्रपठण ऐकत असताना त्याच्या मुलाचा आवाज त्याला येत होता का नव्हता? नाही, त्याच्या मुलाचा आवाज त्याला येत होता का नव्हता? बघितला तर येतही होता म्हणता येतं आणि येतही नव्हता म्हणता नाही का. येतही आहे आणि येतही नाही. कारण येतोय पण स्पष्ट नाही हा शब्द आला. येतोय पण तसा अस्तिपणाचा भाव येतोय पण खरं काय ओळखता येईना. त्याच्यामध्ये असणारं जे प्रतिबंध आहे समनाविहार. समनाविहार नावाचा प्रतिबंध म्हणजे काय? जसं मुठभर तांदूळ घेतलं, एक खडा उचलला, चांगला निरकला, पुन्हा आणि त्या मुठभर तांदळात ठेवल्यानंतर आता तो शोधून दाखवा. का दाखवता येत नाही शोधून? तोच खडा दाखवता येईल का? तांदळाचा खडा नाही दाखवता येत. का येत नाही दाखवता? कारण त्याचा समनाविहार झाला. आहे ते पण ते अन्यायांमुळं ते झाकलं नाही का. त्यात आहे ना, आहे तत्व त्यात, तोच खडा आहे पण त्याचं काय झालं, एकत्र सगळे मिक्स झाल्यामुळं आता हिथं मात्र मिक्सिंग कसं करायचं आहे तसं नाही. हे त्या तांदळासारखं हिथलं मिक्सिंग नाही आहे. हिथलं मिक्सिंग कसं आहे, अनादी अविद्या, अनादी अविद्या, अनादी. म्हणून मी अनादी शब्दाचं आपण सांगताना गुरुजींनी एक सांगितलेलं होतं. आम्ही काशीमध्ये शिकत असताना गुरुजी म्हणायचे अनादी शब्द कसा व्यवहारात सांगाल? तर गुरुजींनी सांगितलं तुमच्या डोक्यावर केस किती आहेत माहीत आहे? आम्ही म्हटलं माहीत नाही. कधीपासून माहीत नाही? ते म्हणले, आम्ही म्हटलं हेच माहीत नाही. कधीपासून माहीत नाही? हेच माहीत नाही. मागल्या जन्मात ही माहीत नसेल. याला सुरुवात नाही. अज्ञान, डोक्यावरचे केस किती आहेत हे माहीत नाही, कधीपासून माहीत नाही, याला सुरुवात नाही. यालाच अनादी शब्द आहे, न आदी. म्हणून अज्ञान आपल्याला प्राप्तच आहे. प्राप्त आहे म्हणजे आपल्याकडं अज्ञान आहे काय त्याची PhD करावी लागेल?
एक जण सर्टिफिकेट घेऊन आला, कशाचं? अज्ञानाचं. म्हणला मी अज्ञानी झालो. अहो, अज्ञानी झालो असं सर्टिफिकेट घेऊन कोणी या जगात येत नाही. या जगात ज्ञानाचं सर्टिफिकेट घेऊन येतात, नाही का महाराज? आणि आपल्याला अज्ञान म्हटलेलं आवडतही नाही. मी अज्ञानी असं कोणी म्हटलेलं आवडत, तू अज्ञानी असे म्हणणं आवडत नाही, तू नसावास असं म्हणणंही आवडत नाही, आणि तू दुःखी असावास असंही म्हणणं आवडत नाही. 3 गोष्टी आहेत. आपण नसावं असं आवडत नाही, म्हणजे सत आपण आहोत. आपण अज्ञानी असावं असं आपल्याला आवडत नाही, कारण आपण चिद्रूपात आहोत. आणि आपल्याला नाही का दुःखरूप आपण असावं असंही आवडत नाही, कारण आपण आनंदरूप आहे. सदरूप, चिद्रूप आणि आनंदरूप असल्यामुळं ह्या 3 गोष्टी आपल्याला आवडत नाही आहेत. सद्रूप, चिद्रूप. मग काय करायचं आहे? सताचा बोध वास्तविक सत आहेच, पण त्याचं बोध कळणं, या कळण्याकरता परोक्ष ज्ञान व्हावं लागतं. चिदाचा बोध व्हायला अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं, आणि आनंदाचा बोध अनुभवायला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल सताचा बोध व्हायचा असेल तर परोक्ष ज्ञानानं सताचा अनुभवापर्यंत पोहोचेल. अपरोक्ष ज्ञान व्हायचं असेल तर चिदानं, आणि आनंदाचा अनुभव यायचा असला तर दृढ अपरोक्ष ब्रह्म, नाही का? दृढ अपरोक्ष ब्रह्म हितपर्यंत जायचं आहे. आपला प्रवास तो आहे. अज्ञान आहे हे कळलं पाहिजे, मग अज्ञान निवर्तनाची साधना चालू होते. आम्हाला हेच माहीत नाही की मी अज्ञानी आहे. काहींना, बरं का, सगळ्यांचं बोलत नाही, इथं श्रेष्ठ ज्ञानी माणसं बसलेली होत्या. काहींना मी अज्ञानी आहे याचंच ज्ञान नाही, त्याला म्हणतात स्वअज्ञान ज्ञानीनो विरळा. स्वतःच्या अज्ञानाचं ज्याला ज्ञान झाले अशी विरळा लोक आहेत, नाही का? मग त्या विरळांमध्ये आपला नंबर लागला तर फार चांगली गोष्ट आहे, ठीक आहे? कारण आपण इथं अज्ञान निवर्तनाकरता यावं. अज्ञान आपल्यावरच आहे, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी. मग निवर्तनाकरता गुरुकडं जावं लागतं की नाही सांगा? समित पाणी सोत्रियम ब्रह्मनिष्ठ गुरुमुख सृजेत. एखाद्या गुरुकडं हातामध्ये काहीतरी शिदा घेऊन, काहीतरी शिदा म्हणजे काय? आता एक ठिकाणी एक आद्यजगुरु एका पिठाचे शंकराचार्य होते, ते म्हणजे सिदा म्हणजे काय तेवढं सांग. गुरुकडं जाताना सिदा घेऊन जायचं म्हणजे काय, नाही का? तिथं वर्णन आहे, श्रुतिवाक्य आहे. समित पाणी सोत्रियम ब्रह्मनिष्ठ गुरुमुख सृजेत. हातामध्ये समित पाणी म्हणजे हात, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू, आपण कृपाळू जोडतो त्याला. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळूकडं समोर जावं. काय घेऊन? समित पाणी, हातामध्ये काहीतरी घेऊन, शिदा घेऊन. मग हातात शिदा कोणता घेऊन जायचं? हातात शिदा कोणता घेऊन जायचं? म्हणले अधिकार संपन्नतेचा शिदा घेऊन जायचा. त्याशिवाय कळतच नाही. अधिकार संपन्नतेचा शिदा नेला तरच ते त्यांनी, नाहीतर मग गुरुही कळत नाहीत आणि गुरूंचा बोधही कळत नाही, नाही का महाराज? कळत नाही. ज्याचं मागलं सरतं त्याला गुळू कळतात, नाही का? महाराज कळायचं म्हटलं तर काहीतरी मागला, काहीतरी आपलं पूर्वजन्माचं जे संचित आहे, प्रारब्ध काय असेल ते जरासं जावं लागतं, तेव्हा गुरु कळतात. संत आणि गुरु कळणं अवघड आहे, देव कळणं सोपं आहे. कारण संत गुरु भेटले की देव भेटला. संत दर्शनी हा लाभ पद्मना. नवे नवे देवते संत या रूपात येतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव. देवाची कृपा काय करते? एकतर देवाची कृपा गुरुपर्यंत पोचवते, नाहीतर स्वतःच बोध करते. स्वतः बोध करते. कसं आहे? माझ्या आपणची देव होय गुरु. तिथं वर्णन केलंय की येषाम सततयुक्तानां भजदाम प्रतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती. मी बुद्धियोग देतो त्याला की ज्यामुळं तो माझ्यापर्यंत पोचेल. म्हणजे स्वतः भगवान बुद्धियोग देतात. मग कसा देतील तो त्यांचा भाव आहे, नाही का? पण देणार एवढा आहे. म्हणून ईश कृपा पहिला शब्द सांगणं गरजेचं होतं. ईश कृपा, नाही का? ईश्वराची कृपा. आपण तिथपर्यंत जायचं आहे. अज्ञानाला घेऊन जायचं आहे. आता गुरुजी लोक सांगतात आवरणाला घेऊन जायचं आहे. आवरणाला घेऊन गुरुकडे जातो. मलाला घेऊन जायचं, विक्षेपाला घेऊन जायचं मिळणार नाही. आवरणाला घेऊनच जाणार, तेव्हा ज्ञान मिळणार. मग परोक्षत्वानं झालाय म्हणजे अपरोक्षाचा अनुभव यावा. गेला समजा एखादा, कारण 10 लोक नदीच्या पलीकडे आहेत. किती लोक? 10 लोक. 10 लोक नदीच्या पलीकडे पोहून आले, पण मोजायला सुरुवात केली. म्हटले आपला निश्चय करूया आहे का. तसं आपणही मोजायला सुरुवात करतो, आपण कोण आहोत ते.
आपण शोधायला चालू करतो की आपल्याला जिथं जायचं आहे ते ठिकाण काय आहे. आपण या जन्माला आल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न करतो, पण सापडत नाही. त्यावेळी आत्यंतिक दुःख, म्हणून मोक्ष अनुभव नाही. आत्यंतिक दुःख आणि परमानंद प्राप्तीपासून लांब. त्यामुळे मोक्ष अनुभव नाही, शोधण्याचा प्रयत्न आपलाही चालू आहे. तसं हे 10 लोक शोधायला लागले. आपण 10 आहोत का, ही जिज्ञासा होणं तर गरजेचं आहे. 10 आपण आहोत का म्हणून आले पलीकडं, मोजायला सुरुवात केली, नाही का. म्हणजे संशय असेल, चित्तामध्ये भ्रम असेल, संशय असेल की 10 आहे का नाही, त्यावेळेसच मोजणी चालू होते. साधना केव्हा चालू होते, कळाला म्हणून होते का नाही कळालेला म्हणून होते. मग नाही कळणारा कळावा ही प्रयोजन लागतं, आणि व्यवस्थित कळालेला नाही म्हणजे संदिग्धता लागते. प्रयोजनही लागतं आणि संदिग्धताही लागतं, तेव्हा जिज्ञासा होते. जिज्ञासा व्हायचं असलं तर 2 गोष्टी, एक प्रयोजन लागतं, दुसरं ते प्रयोजनयुक्त पाहिजे. नाहीतर आम्हाला काय मिळवायचं, रस्त्याने एक जण निघाला, इकडं एक झाड आहे का माणूस आहे हे त्याला माहीत नाही, पण गाडीवरनं निघालाय, त्याला वाटलं झाड आहे का माणूस आहे, झाड उभं आहे का माणूस उभं आहे, काही शंका आली, संदेह आला, म्हणजे संदिग्धता आहे. पण ते जाणून घेण्याचं प्रयोजन नसेल तर तो तिथपर्यंत जात, म्हणजे प्रयोजन पाहिजे. आता एक जण नावेतनं निघालाय, आता पाणी खाली आहे, आता संदिग्धता आहे का, संदिग्धता आहे काय महाराज. आता झाडाच्या वेळी संदिग्धता होती पण प्रयोजन नव्हतं. हिथं प्रयोजन आहे, तहान लागल्या म्हटल्यावर पाणी प्यायला पाहिजे. नावेतनं निघाल्या माणसाला तहान लागली, पाणी प्यायला पाहिजे, प्रयोजन आहे पण संदिग्धता नाही, कारण खाली पाणी आहे, उपस्थित पाणी आहे, प्रत्यक्ष पाणी आहे. त्यामुळे पाणी प्यायला काय त्याला म्हणून संदिग्धता आणि प्रयोजनता असेल तर जिज्ञासा प्रवृत्त, नाही का. जिज्ञासा व्हायचं असेल तरी आता तसे आपल्या जिज्ञासा, तसं त्यांना जिज्ञासा. 10 लोक आलोत का, 10 लोक आलो का जिज्ञासा, जाणावं मोजण्याला सुरुवात झाली. प्रयोजन आहे, कारण घराकडे जर 10 नाही गेलो तर घराकडली ओढलतील, आणि खरंच आपण आलोय का नाही याच्याबद्दल संशय आहे. त्यामुळं मोजणं गरजेचं आहे. मोजायला सुरुवात झाली, मोजता 9च भरली. किती भरले, 9. येताना 10 होते आणि आता किती झाली, 9च. मग एकानं मोजलं नाही, त्या दुसऱ्याला म्हटलं तू मोज, त्यानं मोजायला सुरुवात. म्हणून दुरोणी आलो मी गा, लांबणं आलो, आणि मग जेथे जातो तेथे कपाळ सरीसे. कोणालाही सांगता येईना काय स्वरूप आहे, कोणालाही सांगता येईना. जेथे जातो तेथे कपाळ सरीसे. मग आंधळ्या पांगळ्याचा तो अजून नाही भेटलेला. मग त्या जेथे जातो तेथे प्रत्येकाला मोजायला सांगितलं. कोणी मोजत असताना कळना, 9च भरायला लागले. म्हणतात ना की मी माझे भुललो गा दीप पतंगासून, हरपलं, कळना. बैसलो जयावरी सैराट ते जाई. माझ्या मोजण्यानं सापडलं नाही, निदान दुसऱ्याच्या मोजण्यानं कळेल, त्याच्याही मोजण्यानं सापडना. ज्याची स्वीकारता केली ते दुःखाचं कारण भरलं. बैसलो जयावरी सैराट ते जाय. कुठं स्थिर राहावा, कान डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. सापडना म्हणून अत्यंत दुःख आहे. का दुःख आहे, कारण घरातल्यांना सांगायचं काय, 10व्याच्या. दुःख म्हणजे साधं नाही, कसलं दुःख आहे, अत्यंत दुःख आहे, आत्यंतिक दुःख. त्या दुःख निवृत्तीचं कारण काय, 10वा सापडणं. दुःख निवृत्तीचं कारण काय, 10व्याची ओळख होणं, हेच दुःख निवृत्तीचं कारण आहे. आता मोजायला सुरुवात केली, 1 2 3 असं 9 पर्यंत गेले. प्रत्येकजण तसंच करायला लागले, रडायला लागले. आता रडायला लागल्यानंतर वाटसरू आला एक. कथा सगळ्यांना माहीत आहे, पण ती कथा कशी रंजू आहे, कसं त्याला फिरवायला पाहिजे हे जरासं विषय आहे, गरजेचं आहे. आता ते नाही का महाराज, 10 वाटसरू आला. वाटसरू आल्यावर सगळेच वाटसरू थांबतात असं नाही. रडून देत त्यांना, आम्हाला काय गरज आहे रडायचं, रडू देतं. काय बिना, कारण तिथं कृपा नाही, बुडते हे जन, हे असा भाव आला पाहिजे. लोक बुडायला लागलेत हे बरं वाटत नाही, म्हणून थांबतो तो साधू, थांबतो तो गुरु. आणि मग वाटसरू थांबला, का रडायला लागलाय त्यांचं दुःख जाणून घेतलं. म्हटले 9च लोक भरायला लागलो, 10वा गेला कुठं कळणार.
9च लोक. मग साधूनं काय सांगितलं? मोजा म्हटले. कारण साधूंना यांचं काय दुःख आहे कळणं गरजेचं आहे, नाही का? आम्ही साधूकडे गेल्यावर वरचा मजला कवा पूर्ण व्हायचा ह्याचंच दुःख आम्हाला आहे, नाही का? पोराच्या लग्नाचं कसं, नाही का, नाही का? नोकरी पोराला कशी लागणार, बरं ते कुणाकडे जाऊन विचारावं? वरचा मजला पूर्ण व्हायचा आहे हे कुणाला विचारावं? इंजिनियरला विचारा, बाबा हे निम्मच काम राहिले कवा पूर्ण होणार आहे? साधूकडे जाऊन काय विचारावं? काय मी उद्धार पावेन इथं जावं, काय कृपा करेल नारायण. मग साधूंनाही तुमच्या प्रश्नामुळं, कारण प्रणिपातेन परिप्रश्नेन, ह्या प्रश्नाचा परिणाम काय होतो ते बोध करतात. उपदेक्षन्ति ते ज्ञान. प्रश्न काय करतो? तुमच्यातली योग्यता दाखवतो. प्रश्न काय करतो? योग्यता दाखवतो. प्रश्न जर साधा असेल तर कळतं गुरुला याला उपदेश, कुठल्या उपदेशाची गरज आहे. प्रश्न जर उच्च असेल तर गुरुला कळतं यांना कोणत्या उपदेशाची गरज आहे. मग जो अजून देहावस्थेतल्या अजून अन्नमय कोशावरच आपलं जीवन जगायला लागलाय त्याला अन्नमय कोशापासून सुरुवात करावी लागते बोधाला. ज्याचा आतमध्ये अन्नमय कोशातनं सूक्ष्म प्राणमय, मनोमय, विज्ञानमय सूक्ष्म शरीरावरती अजून तादात्म्य राहिले, त्यातनं बोध त्या पद्धतीनं होतो. आणि आनंदमय कोशानं अजून आवरण राहिलं असेल तर त्यातनं बोध होतो, नाही का? म्हणजे मल आणि विक्षेप निवृत्त करण्याकरताचा बोध अगोदर होतो. पण डायरेक्ट हे सगळं करून आला असेल तर आवरण तेवढं राहिले, बोध डायरेक्ट होतो, नाही का? अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्या. म्हणून प्रश्न करणं गरजेचं आहे. 10नी प्रश्न केला म्हटले की 9नी प्रश्न नाही, 9 आलोय, 10वा गेला कुठं कळेना. प्रश्न झाला, योग्यता कळाली, मोजायला सुरुवात केली, मोजल्यावर कळालं. आता 9 मोजले, 10वाही मोजला का? तर 10वा नाही मोजला. 10वा मोजणाऱ्याला कळाला नाही, पण ज्या मोजणाऱ्याला कळाला नाही पण वाटसरूला मात्र 10वा सापडला. कुणाला? वाटसरूला 10वा माहीतच आहे. साधूला, महात्म्याला, गुरूंना 10वा माहीतच आहे. 10वा कळाला आहे. आता काय? 10व्याचा बोध फक्त ह्यांच्यापर्यंत करायचा आहे. ज्या दुःखानं दुःखित आहे त्यांना कोणाचा बोध करायचा आहे? 10व्याचा बोध करायचा आहे. त्यामुळे पहिला येतो भाव की 10वा आहे. पहिला शब्द काय? कोण बोलतं? वाटसरू. आता वाटसरू म्हणा तात्पुरतं. पुन्हा तुम्ही चिंतनामध्ये गुरु, साधू, महात्मा लावून 10वा आहे वाटसरूला माहिती आहे. आणि 10वा आहे हा वाटसरू बोधही करतो. पण अस्तिपणाचा बोध मानायला काही शून्यवादी तयार नसतात, नाही का? ते दुःखातच पडतात, ते दुःख रूपाचाच अनुभव घेतात, नाही का? अस्तिपणानं जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत आहे शब्दानं. पण हे जरा आस्तिक होते, कारण जिज्ञासा तीव्र होती. तीव्र जिज्ञासा असल्यामुळं 10वा कळणं गरजेचं आहे. एवढी जिज्ञासा आपली आहे का सांगा, नाही का? एवढी जिज्ञासा आपली आहे का 10वा कळण्याची? म्हणजे कळला नाही कळला, नाही का? जिज्ञासा असला की गुरुला शरण गेला म्हणून समजा. जिज्ञासा पाहिजे हो. आपल्या जिज्ञासा वेगळ्या आहेत, त्याकडं आपण नको जायला. 10व्याची ओळख सांगितली, 10वा आहे. मग यांना किती टक्केवर दुःख आलं? बरं वाटलं, अरे 10वा आहे. अजिबात नव्हतं, त्याच्यापेक्षा कमीवर आलं, 75% आलं दुःख. 100%वरलं 75% आलं. 10वा आहे. का आहे? कारण यांना कुठंतरी दिसलाय. यांना कुठंतरी दिसलाय म्हणजे तो कुठेतरी अडकला असेल, कुठल्या तरी कोण्यात जाऊन तिथं नदीतनं वाहून कुठंतरी असेल. आहे म्हटल्यावर जरा समाधान आहे. पण 10वा आहे, पण अजून जिज्ञासा कुठं आहे? 10वा कुठं आहे? 10वा तू आहेस, तत्वमसी. पहिल्या 10व्यानं परोक्ष ज्ञान झालं, म्हणजे असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाली. अजिबातच काही नव्हतं, ते आहे रूपात आलं. याला म्हणतात परोक्ष ज्ञानानं असत्वापादक आवरण निवृत्त केलं. तो तूच आहेस या ज्ञानानं, तत्वमसी, तो तूच आहेस या ज्ञानानं काय केलं? आभाणापादक आवरणाची निवृत्ती. आभाणापादक भाण तूच आहेस म्हणले आहे महाराज. आहे पण अजून शंका आहे. संशय विपरे आहे. अपरोक्ष ज्ञान होऊनही संशय विपरे जातात असं नाही.
अपरोक्ष ज्ञान होऊन संसार रुपये जातात असं नाही, अजून अनुभवायचं आहे. म्हटले खरंच अनुभवायचं. आनंद नाही महाराज, कळालंय तुमचा विश्वास आहे, पण आनंदाचं आवरण करतं ते दृढ अपरोक्ष ब्रह्म. नाही, आनंदाचं आवरण अनानंदापादक आवरण, आनंदाचा अनुभव येत नाही, नाही का. मग आहे त्याचं आहेच म्हणजे काय झालं महाराज, विषय काय सांगा. तत्वमसी बोधानं काय केलं, आभाणापादक आवरण निवृत्ती. म्हणजे इथं सगळे ज्ञानी लोक आहेत ह्याचं मला भान आहे, तरी पण काही काही ठिकाणी गेलं आणि काही चिंतन अशी सांगायला लागली की लोकांना म्हणावं लागतं, प्रश्न करावे लागतात, मग ते जागे राहतात. नाही का, एवढ्या करता का असं ना. कारण आमच्या कीर्तनामध्ये म्हणजे आपण असं जर तत्त्वज्ञान सांगायला लागलं तर कीर्तनामध्ये लोक म्हणतात ना की असं बोलावं की देव डोलायला लागला पाहिजे. बोलो ऐसे बोल जेने बोले, पण आमच्या बोलण्यानं डोलतात बसलेली पुढं काही वेळा. म्हणजे जर काय कठीण चिंतन सांगितली तर, पण आनंदानं डोलायच्या ऐवजी झोपेनं डोलतात. नाही का. असो, आता विषय काय की आभाणापादक आवरणाची निवृत्ती झाली खरी, पण संशय विपर्याय, संशय विपर्याची निवृत्ती होणं गरजेचं आहे. संशय विपर्याची निवृत्ती कशी होईल महाराज. नाही म्हणले, पटलं नाही महाराज, संशय आहे, विपर्याय. मग म्हणले तुम्हीच साधना करा. काय करा, माझ्यावर कानावचनाची भेटी सरसीच पैकिरटी वस्तू होणी वटी कवण एकच हो. शब्द बोलल्यानंतर इकडं अर्थ बोलायची पण अभिप्रायाचे हिथं शब्दांनी एकदा आतमध्ये शास्त्रवाच्य अर्थफळे मग आपण मावळे तैसे नव्हे सगळे प्रब्रह्मची. ते ब्रह्मवाचक शब्द आहेत, सामान्य शब्द नाहीत. नाही का. तत्त्वम तत्त्वम, नाही का, भागत्याग, तत्त्वम, तत्सा बोध, त्वमचा बोध, आणि यातनं फक्त असी पदाने एकत्व अशी अंशान. नाही, हा बोध हे काही सामान्य शब्द नाहीत, आणि ते पण गुरुमुखातनं आले. हे शब्द सगळ्यात मोठे आहेत. म्हणून एक चिंतन सांगतो जरा वेगळं जाऊन कथेपासून, की गंगेचा उगम कुठं झाला महाराज. गंगोत्रीमध्ये. गंगेचा उगम कुठे आहे, गंगोत्रीत. आता गंगेचा उगम गंगोत्रीत आहे, त्यावेळी गंगेचा आकार केवढा आहे, फारच कमी. मग खरी गंगा काय आहे, तीच आहे. तसा गंगेचा उगम कुठं झाला आहे माहिती आहे, भगवान विष्णूंच्या चरणप्रमाणे. ती पुन्हा गंगा कुठं आली, स्वर्गात आली. भगीरथ राजानं दीर्घ प्रयत्न करून गंगेला पृथ्वीवरती आणली. ती पण भगवान शंकरांच्या मस्तकावर. तिथनं पुन्हा विनंती करून ती पुन्हा खाली आली, आणि ती मग प्रवाहित होत असताना, गंगोत्रीतनं प्रवाह चालू असताना अत्यंत सूक्ष्म छोटा प्रवाह, तो प्रवाह खरी गंगा म्हणता येईल का नाही सांगा. पण पुढं आल्यावर समुद्राला मिळूपर्यंत आपण कशाला गंगा म्हणतो. आजूबाजूचे मिळणारं पाणी आहे ना, त्या प्रवाहाशी एकरूप झाल्यावर तेही गंगारूप होतात. नाही कळालं का. आजूबाजूचं मिळणारं पाणी आहे, मग ते कोणत्याही नदीचं असो. मग यमुनाही गंगेला येऊन मिळते, अन्य काही नाले ओढे नदी सगळं काही गंगेला मिळते. मग मूळ गंगेचा स्रोत मध्यभागी आहे. कुठं आहे मूळ गंगेचा स्रोत, तोच जो गंगोत्रीतनं प्रवाहित झालेला मूळ गंगेचा स्रोत कुठं आहे, मध्यभागी आहे. बाकीचं जुडलंय तिला संरक्षित करण्याकरता. संरक्षित करण्याकरता अर्थ कळाला का. गंगेचा मूळ स्रोत आहे तो मध्येच लुप्त होणार नाही याच्याकरता त्यांनी त्याला सहाय्य केलं, आणि ते समुद्रापर्यंत त्याला नेलं. नुकतं समुद्रापर्यंत नेलं का, पाताळापर्यंत नेलं म्हणतात, नाही का गंगेला. अर्थ असं एवढंच सांगायचं होतं इथं. तसं शास्त्रवेदाचं सगळ्यात मोठं महावाक्य शब्द घेतला तर ते महावाक्य आहेत. कोण शब्द आहे, महावाक्य. त्या महावाक्यांचे सिद्धांत पटत नाही म्हणून काही चिंतनं पुढं अशी विस्तारित होत जातात, आणि त्या शब्दातनं वैदिक प्रक्रिया तयार होते. वेदशास्त्र, वेदातलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान काय असेल तर महावाक्य, नाही का. आता त्या महावाक्याच्या प्रवाहामध्ये बाजूचे बरेचसे प्रवाह मिळाले, ते मग अवांतर वाक्य रूपात होतात. आणि कारण त्या महावाक्यांचं संरक्षण, महावाक्य गुह्यतम आहे ना, असं तसं लगेच कुणाला तर दिलं तर मग जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याला बोध झाला पाहिजे. गंगेच्या नाही का, गंगेचं जसं त्या प्रवाहाला व्यवस्थित ठेवायचं आहे कडपर्यंत, तर तसं महावाक्यांच्या प्रवाहाला काय करावं लागेल, व्यवस्थित ठेवावं लागेल. अधिकार येऊपर्यंत तरी त्याला लगेच बोललं जात नाही. तत्वमसी कळत नाही म्हणून संशय विपरीत शब्द आला. तत्वमसी कळत नाही म्हणून संशय विपरीत शब्द आला.
त्या संशय विपरीत शब्दानं काय केलं, सांगितलं तुम्ही साधना करावी लागेल. मग साधना काय करायचं, मोजा म्हटले. ते म्हटले आत्तापर्यंत मोजलं होतं काय कमी होतं काय, म्हटले आत्तापर्यंत मोजलं होतं हे मार्गदर्शकाशिवाय मोजलं होतं, आता मार्गदर्शक सांगतोय म्हणून मोजा. नाही का, मग मोजायचं आहे. आत्तापर्यंत मोजत होते, मोजलं 1 2 3 4 असं मोजत 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 कुठंपर्यंत गेले, 9 पर्यंत गेले. आत्ताही 9 पर्यंतच गेले. म्हटले 10वा कुठं आहे सांगा. आम्ही मोजतोय, एकानं नाही म्हटले, 9नी मोजलं, पण 9नी नाही 10नी मोजलं होतं, कारण होते किती. पण त्यांना वाटलं हो 9नी मोजलं कारण 9च भरते. अर्थ असं आहे की त्या 10व्याला मोजताना 10वा त्यांना कळालेला, पण मोजणं कशा करता, आता त्यांनी सांगितलेलं 10वा तूच आहेस. त्यावेळी मोजता मोजता 9च्या नंतर जरा गुरुचा बोध आठवला आणि आपल्याकडं बोट केलं, 10वा सापडला. तत्वम असती, गुरुचा बोध आठवला की नाही. मग मोजणं काय आहे तर श्रवणानंतर मनन निधिध्यासन करणं हे मोजणं आहे. कारण श्रवणानं बोध होत नाही म्हणून काय करावं लागतं, मनन करावं लागतं. मननानं बोध होत नाही म्हणून काय करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं. जर श्रवणानंच बोध होत असेल तर मननाची गरज पडत नाही, मननानं बोध होत असेल तर निधिध्यासनाची गरज पडत नाही. म्हणून मोजणं पुन्हा मोजावं लागलं, कारण संशय विपर्य शिल्लक राहिले. विठ्ठल विठ्ठल भाव अस्तिपणावर आला आणि बोध झाला, मग आनंदाचे डोही. या आनंद शब्द लागले बोबाट दहावीला नीट समोर गेले, दिसू लागले बाबा वाटवा. पंढरी पेठ सगळं पूर्ण तुम्ही एकाच प्रमाणात म्हटला, म्हणजे मी एवढं बोललो ते तुम्ही थोडक्यातच सांगून टाकलं. नाही काय, असं पाहिजे हो. अभ्यास सगळे आपण आहोत. हे जर गुरूंची कृपा नसती तर मला हे सांगणं कठीण झालं असतं. पण गुरूंची कृपा तुमच्यावर झालेली आहे. परिणामी तुम्ही व्यवस्थितरित्या या आनंदाला आनंद घेऊन चिंतन बघताय. विठ्ठल विठ्ठल आनंद शब्दाकडे यायचं असेल तर अस्ति शब्दाचा भाव पळायला पाहिजे. म्हणून परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानानंतर दृढ अपरोक्ष ज्ञान, म्हणून आनंद शब्द इथं सिद्ध होतो. आनंद अनुभवलेले लोक आनंद बोलतात, हे आपलं भाग्य आहे. आनंद अनुभवलेले लोक आनंद, नाहीतर बोलणाऱ्यांची संख्या आजकाल काही कमी नाही. महाराजांची चिंतनं मला फार, ते परवा चिंतन केले, प्रवचन सांगितलं, ऐकल्यानंतर ती तशीच बसतात, पक्की का नाही, पक्की बसतात. ते महाराजांनी शब्द सांगितलेला आहे, अधिष्ठानाला स्पर्श करायचं नाही, बाकी तुम्ही काही करा, नाही का. ते आमचा जो ईश्वर आहे निर्लिप्त ब्रह्म निर्लिप्त, तो शब्द बोललेला ना महाराज प्रवचन. आनंदाला, त्या स्वरूपाला,
त्याला हात लावायला नाही. बाकी तुम्ही मग पण तुम्हाला सांगा, हे स्वरूपाला हात का लावता येत नाही? कारण ती अनुभवाची जोगे नोहे बोलायचं. आणि अनुभववाले बोलतात त्यावेळी आपलं काहीतरी भाग्य उदयाला आलंय म्हणून. कारण मी एक वेळ गुरुजींना विचारलं, गुरुजी संत उपाधी सिद्ध कशी होईल? संत होत कारण ईश्वर उपाधी सिद्ध होईल. मायावच्छिन्न चैतन्य ईश्वर, अविद्यावच्छिन्न चैतन्य जीव, जीव ईश्वर जगत सगळ्यांबद्दल बोलता येईल. म्हणजे संत उपाधीमध्ये येतात का, असतात का, काय उपाधी आहे? त्यावेळेस सांगितलं गुरुजींनी एक वाक्य सांगितलेलं, आपल्या पुण्याईचा परिपाक झाल्यावर त्यालाच संत दिसतात. त्यालाच काय दिसतात? संत प्रतिमा. आपल्या पुण्याईचा परिपाक झाला, आपण सत्कर्म परिपाकात ते करुणा आणि दिनोदृत प्राप्यतिरेत्रशा विश्राम्यंत्यता सुखम. सत्कर्माचा कोणालाही साधू कळत नाही. संत आणि साधू महात्मा कळलं असतं तर महाराज संत साधू महात्मा कळले असते लोकांना तर आता सगळेच मुक्त झाले असते. पण मुक्त का नाही? जीव तो बद्धामध्येच काय, जीव मुक्ताच्या दिशेनं. वास्तविक अनेक जीववाद्यांमध्ये ही बोलणं आहे बरं का. एक जीववाद्यामध्ये काय, मला ब्रह्मज्ञान झालं आणि आत्मबोध झाला तर मी मुक्त झालो, ब्रह्मसत्य जगदमिथ्या या भावामध्ये गेलो. पण अनेक जीववादाच्या दृष्टीनंही जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस हवं, हा जो आहे ना तो प्रत्येक जीवाचं स्वतंत्र ज्ञानाचं अस्तित्व. प्रत्येक जीवाला स्वतंत्र काय आहे? ज्ञानाचा. आणि तो आपला अधिकार आहे. आपल्याला कोणी हिसकावून घेत नाही महाराज तो अधिकार. एक जण म्हटलं शेजारी चांगला असता तर मी तर महाराजच होणार होतो. नाही का? आता तुम्ही सांगा, शेजाऱ्यांमुळे हा महाराज झाला नाही हे पटू शकत का? पटेल? कारण उद्धरेदात मनात मानव ना आत्मानम अवसान. माझी संगतीच चांगली नव्हती म्हणून मी महाराज झालो नाही असं म्हणता येत नाही. आपणच आपला मित्र आणि आपणच आपला शत्रू या भावामध्ये आपला असतं बरं का. आत्मेव हे आत्मनो बंधुर आत्मेवरी पुरात्मना. काय विषय काय सांगायचा होता की स्पर्श जो आहे ना निर्लिप्त अवस्था. म्हणून महाराजांचं वाक्य मी का बोललो, काही काय आजकाल कसं आहे की कीर्तनं बरेच जण सांगतात पण ते काही कीर्तनं सांगितलेली लक्षातच राहू नये असे वाटतात आणि ती आपण ऐकली तर बरं का. पण काही चिंतनं हृदयापर्यंत अशी पोचतात ती कोरली जातात आणि त्यामुळं ते ऐकतच राहावं असं वाटतं. महाराजांचं प्रवचन त्या दिवशी संपूच नाही असं वाटतं. तो अंशीपासूनची सुरुवात झाली. अंश कुठला? निरंशे अंशम आरोप्य म्हणून ते अध्यारोप अपवाद न्यायानं पहिल्यांदा उपदेश नाही का. मग तो अध्यारोप अपवाद आणि न्यायाचा उपदेश असेल नाही का. पहिल्यांदा निरंश असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी अंशाचा आरोप करून मग बोध, मग तो बोध मग विवर्त उपादान का परिणाम उपादान नाही का. अशा प्रकारे बघायचं म्हटलं तर विवर्त आणि परिणाम. मी महाराजांना त्यावेळी एक वेळ प्रश्न केला होता की विवर्त उपादान परिणाम उपादान नाही का. त्यावेळी आपलं चर्चा झालेली आहे महाराजांना. अभिन्न निमित्त अभिन्न निमित्त विवर्त उपादान याविषयीचं चिंतन आमचं झालं. त्यातनं बराच बोध मला कळाला बरं का महाराज. विषय काय आहे? अभिन्न निमित्त विवर्त उपादान अशा स्वरूपामध्ये त्या अवस्थेला वाढलं. नाही तर काय, अविद्यासुद्धा परिणाम उपादान आहेच की जगाची. मग त्याला परिणाम उपादान म्हणावं का? नाही, विवर्त उपादान. त्याला विवर्त उपादान म्हणावं लागतं. परिणाम उपादान आहे पण परिणाम नाही, विवर्त. त्याचे गुरुजी म्हणताना तेशी तो शिवलाच. त्याचं काय? हां, मग गीतेमधला 5वा अध्यायातला श्लोक फार सुंदर सांगताना, नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्वित पश्यन् शृण्वन् स्पर्शन् जिग्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् स्वस्वन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि. हे सांगताना महाराजांना माहिती आहे की नैव किंचित करो, मी काहीही करत नाही. महाराजांच्या बोलण्याचाच मी चिंतन इथं मांडायला. नैव किंचित करो, मी काही एक करत नाही. पश्यन बघताना, शृणवून ऐकताना, नश्नन खाताना, प्रलपन बोलताना, विसर्जन त्यागताना, नुन्मिषण निमिषण नपी डोळ्याची उघड झाप करतानाही मी काही एक करत. निर्लिप्त अवस्थेतला काय स्पर्श करेल? पद्मपत्र मी मामसा. कमळावरती पाणी जर थेंब पडला असेल, पाण्यात कमळ असलं आणि बाजूला काढलं तर वाटत पण नाही पाण्यात होतं का नव्हतं नाही का. निर्लिप्त अवस्थेचा भावच असा आहे. निर्लिप्त लिप्तरहितता या अवस्थेमध्ये जायचं. म्हणून मी का सांगत होतो की चिंतन ऐकायला बरी वाटतात
अशी चिंतन काहीतरी चिंतनातला विषय द्या. चिंतने चिंतने तद्रूपता. आनंद शब्दाकडे जायचं असेल तर तो आनंद ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानाचाही बोध असणं गरजेचं आहे. म्हणून अस्थिपासून गेलो परोक्ष ज्ञान, नंतर त्याचा अनुभव अपरोक्ष ज्ञान आणि नंतर आनंद. अशावर अस्ति परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि आनंद म्हणजे सद चिद आनंद. या भावात या प्रकारे सद चिद आनंद. या आनंद रूपातला तोच तो आहे बरं का, ज्याच्याबद्दल सगळं वर्णन केलंय, ज्याचा अनुभव आलाय तोच तो आनंद नाही का, आनंद आहे. आता भेदाच्या निवृत्तीकरता अद्वय, दुःखाच्या निवर्तनाकरता आनंद. दुःख कोणाला तरी प्रतीतीला येतं म्हणून आनंद. दुःखाची प्रतीती कारण आहे विचलित अवस्था, अंतकरणाची चंचलता. अत्यंत स्थिर अंतकरणाचा भाव तयार झाला की दुःख नावाची गोष्ट नाही. आनंद अद्वय. द्वय म्हणजे काय? द्वय बऱ्याच प्रकारे आहे. द्वय जडजडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर नाही का, द्वय. द्वैतामधला भाव. द्वैताची सिद्धी का होत नाही म्हटले? द्वैत बाधित आहे. जगद्रूपता काय आहे महाराज? बाधित आहे. दोरीवर भासलेला सर्प दोरीच्या ज्ञानानं काय होतो? बाध होतो. मग त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम, तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणतात? सत्य. मग जो सत आहे, एक जण म्हटला सताला पण बाधित माना, काय बिघडतं नाही का? काय म्हटला? सताला पण बाधित माना. म्हटले सताला बाधित मानलं असतं, पण जे बाधित असतं त्या बाधित सांगण्याकरता साक्षी कोणीतरी शिल्लक ठेवावा लागतो. जगताचा बाध करून साक्षी कोणीतरी असावा लागतो. जगतबाधाचा, जगतबाधाचा साक्षी असतो का नाही महाराज? का नसतो? बाध होत नाही. साक्षी असेल तर बाध. मग साक्षी जर नाही मांडला तर बाध. बरं म्हटले सतला जर बाधित मांडलं तर त्याचा साक्षी कोण? साक्षी मानावं लागेल. म्हणजे त्याला बाध मांडलं तर त्याचा साक्षी कोण? ही अनवस्था. अनवस्था म्हणजे परंपरा चालू झाली नाही का. त्याचा वाद म्हटलं त्याचा साक्षी कोण? साक्षीत्व भावनेची साधना आहे महाराज. साधना ही साधना वेदांती पद्धतीनं केली जाते. साक्षीत्व साधना. साक्षीत्व साधना कशी आहे? तो असण्यालाही बघतो नसण्यालाही बघतो, म्हणजे तो साक्षी आहे. तो सुखालाही बघतो, तो जागृतलाही बघतो, स्वप्नालाही बघतो, सुषुप्तीलाही बघतो, म्हणजे तो अन्वय व्यतिरेकानं बघायला गेलं तर साक्षीत्व साधन. समजा साक्षी आहे. साक्षी शब्द सुद्धा अजून त्या स्वरूपापर्यंत नाही बरं, कारण हे सापेक्षित आहे. साक्षी शब्द सुद्धा कसा आहे? सापेक्षित. पण म्हणून काय हरकत नाही, ईश्वर आतमध्ये बसलाय प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये ईश्वर सर्व भूतानां हृदयेशी अर्जुन तिष्ठति. हृदय म्हणजे हार्ट अटॅक येतो, एन्जिओप्लास्टी होते, बायपास सर्जरी होते, की ज्याच्यात ब्लॉकेज असतात, ते व्यवहारात आपण हृदय बोलतो किंवा मेडिकल सायन्समध्ये त्याचं नाव हृदय बरोबर आहे. पण संत शब्द किंवा ईश्वराच्या द्वारा प्रतिपादित असणाऱ्या गीतेमधले जे शब्द आहेत हृदय शब्द, त्याचा अर्थ आहे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त. आणि मनामध्येही तोच, मनानं त्याचाच आकार धारण केला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील आहे. बुद्धीनं त्याचाच निश्चय केला, सत्य तू सत्य तू सत्य ते. चित्तानं त्याच्याशिवाय कुठलाच विषय नाही. हरिणे माझे हरिले चित्त. आणि आणि अहमपणामध्येही त्याचाच विचार. कसा? मी तर वासुदेव वासुदेव तत्वता
चित्तानं तदाकारता केली, मनानं तदाकारता केली, बुद्धीनं तदाकारता केली आणि अहमपणानंही तदाकारता. आता स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता त्या परमात्मा पर्वता अहम स्वरूप अनुभवाला आनंदापर्यंत पोचलो. साक्षीत्व साधना आपल्याला करता आली पाहिजे. दुःखाचाही साक्षी, सुखाचाही साक्षी, जागृती स्वप्न सुषुप्तीचाही साक्षी. आणि अधिक काळ असतो तो खरा. येणारे जाणारे खरे म्हणता येईल काय? नाही कळालं का? अधिक काळ असतो तो खरा, येणारे जाणारे बाकी येणारे जाणारेच तोच खरा. म्हणून तिथं सांगितलं सत्य तू सत्य तू. नाहीतर बुडबुडे येतात. पाण्याला विचारलं तू कधी बुडबुडा घालतास का? तो म्हणला मी पाणीच आहे पहिल्यापासून. बुडबुडा शब्द माझ्याकरता काही उपयोगाचा. लाट नावाची गोष्ट मला माहीतच नाही. सोन्याला विचारलं तू अलंकार कधी घालतास काय? ते म्हटलं मला अलंकार नावाची गोष्ट माहीत नाही. मी पहिलंही सोनं आहे, आत्ताही सोनं आहे, पुढंही सोनं. अधिष्ठानाच्या दृष्टीनं भेद नाही, पण आपल्याकरता सांगावं लागतं. अद्वय अद्वय. अद्वयमध्ये काय? जळजळाचा जीव, जीवाचा जीव, ईश्वराचा, नाही का? त्या जीव ईश्वराचा भेद कळणं गरजेचं आहे, नाही का? अत्यंत महत्त्वाचं. आता देशकृत परिच्छिन्नता, कालकृत परिच्छिन्नता, वस्तुकृत परिच्छिन्नता या भेदानेही, नाही का, ती रूपत आहे. देशकृत, कालकृत, वस्तुकृत हे सांगण्याकरता ब्रह्म सर्वंगत सदा सम, जेते अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अतिदुर्गम, तयाची भेटी झाली आहे भाग्यवर. ब्रह्म सर्वंगत सर्वंगत सदा सम, यामध्ये तिन्ही परिच्छिन्नांचा बाद केलेला आहे. सर्वंगत सदा सम. सदा म्हटलं की देशकृत कालकृत परिच्छिन्नता राहीत. सर्वंगत म्हटलं तर देशकृत परिच्छिन्नता राहीत. आणि सम म्हटलं की वस्तुकृत परिच्छिन्नता राहीत. देशकृत कालकृत वस्तुकृत परिच्छिन्नतेनं रहित अवस्थेचा भाव म्हणजेच हे भेद ही नाही. स्वगत नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, स्वगत नाही आहे. आपल्या पायामध्ये ना आपल्या हातामध्ये जो भेद आहे त्याला स्वगत. एक मनुष्य आणि दुसरा मनुष्य याला सजातीय, आणि एक मनुष्य आणि दुसरा पशु याचं नाव विजातीय. हे तिन्ही भेद कोणा करतायत? उत्पत्ती लयवाल्यांकरता. अज्ञानानं प्रतीतीला येणार आहे. अज्ञानानंच भेद प्रतीला आहे. मूळ ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, आणि अज्ञान असल्यामुळं भेद, भेदामुळं रागद्वेष, नाही का? काय अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूलतेमुळं रागद्वेष, रागद्वेषामुळंच काय म्हणतो धर्माधर्म पाप पुण्य, त्याच्यानंतर मग शरीर दुःख, पुन्हा जन्म मरण. हे सगळी सुरुवात तिथनं झालेली आहे. म्हणून व्याकरणी चोकडा तर्की अतिगाढा, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंद जो. तत्वच नाही जाणलं तर उपजोनी करंटा. ज्ञानोबा सहज सांगतात उपजोनी, कारण त्यानं जाणलं नाही. काय जाणलं नाही? एक हरी आत्मा, जीव शिव समा, जाणलंच नाही. अद्वैत कुसरी विरळा जाणे, जाणणारे फार कमी असतात. म्हणजे यांनी जाणलंच नाही. का जाणलं नाही? कारण साधू बोध झालाच नाही. कारण मनाच्या मार्गाने गेले, मनोमार्गे. त्यांना सांगत होते ज्ञानोबा संतांचे संगती, ऐकलं नाही. परिणामी उपजवणी. कसं असतं? 3 प्रकार आहेत. कृतकार्य होणं, अकृतकृत्य आणि कृताकृत्य. कृतकृत्य, अकृतकृत्य आणि कृताकृत्य. कृतकृत्य म्हणजे काय?
या जन्माला येऊन करावयाचं ते करणं याला म्हणतात कृतकृत्य. कृत्य कृत्य म्हणजे करणे, कृत म्हणजे करावयाचं. कृतकृत्य अकृत कृत्य जे करू नये ते करणे, आणि कृताकृत्य करायला पाहिजे ते न करणे. 3 प्रकार आहे. करायला पाहिजे ते केलं त्यांचं नाव संत आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, नाही का ना. तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा आपल. कृतकार्य म्हणजे जे करावे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणायर झाले. ओळखा रे बाबा. संत म्हणतात ओळखा रे वस्तू सांढारे कल्पना. ओळखणं गरजेचं आहे. ओळख झाली की मग ओळखीचेने सरसी सुखाच्या साम्राज्य वैस. बाकी काही लागत नाही. म्हणाल आता आमचं वय झालं, आता काय ओळखायचं, स्वरूपाला काय ओळखायचं असं कोण म्हटलं समजा, आमची काय झाले, आमचं वय झाले, आता वेदांत शिकून काय म्हटलं. तुम्ही ज्या वेळेत तुम्हाला कळालं वेदांत शिकावंसं ती वेळ तुमच्या भाग्याची नाही का. ती वेळ आहे आणि त्या वेळेपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. होऊ शकतं, बोध व्हायला जास्त वेळ लागत नाही. अवस्थांतर व्हायला वेळ लागतो काय? अवस्थांतर व्हायला वेळ लागतो काय? सोपं उदाहरण आहे. अवस्थांतर व्हायला वेळ लागत नाही. जागृतीमधून स्वप्नात यायला किती वेळ लागतो नाही का. जागृतीतनं स्वप्नात यायला किती वेळ. मध्य अवस्थेला आपण कधी बसत नाही. आम्ही स्वप्नालाही जाणलं आणि जागृतीला जाणलं असं कोणी म्हणू शकत. त्याला म्हणतात मध्य अवस्थेला बस. आणि स्वप्न जागृतीतनं सुषुप्ती जायला किती वेळ लागतो. वेळेचा हिशोब करता येत नाही, कारण वेळेचा हिशोब झाला की मध्य पकडला, आणि मध्य पकडला तर नाही का एका वृत्ती, एक जी वृत्ती आहे विषयाकाराकाराची झालेली वृत्ती, दुसरा विषयाला पकडायला तिला किती वेळ लागतो नाही का. एक विषयाकाराकाराची झालेली वृत्ती आहे, दुसऱ्या वृत्तीच्या ठिकाणी पकडायला किती वेळ लागतो. समजा हितही विषय आहे आणि पुढलाही विषयच आहे, त्याच्या पुढलाही विषयच आहे, पण मध्य अवस्थेमध्ये जे काय ना ते अनुभूती आहे. म्हणून बैसलो संधी भागी. मध्य अवस्थेमध्ये काय आहे, अवस्थेमध्ये अनुभव आहे. म्हणून तुम्हाला जर चतुर्थ अवस्था, चतुर्थलाच तुर्यगा म्हणतात. चतुर त्या शब्दातलेच काही शब्द व्याकरणशास्त्रानं बाजूला केले की त्याचं नाव होतं तुर्या. चतुर्या त्याचंच नाव तुर्या होतं. हे तुर्यगा अवस्था आहे ना, ते तुर्यगा अवस्था जर आपल्याला अनुभवायची असेल, सुषुप्तीमध्ये अज्ञानानं आवृत आहे पण तुर्यगा अनुभवायचे आहे, काय करायचं म्हणजे ज्ञानाशिवाय कसं अनुभवत आहे, काय व्हावं लागेल. पण एक थोडीशी भाग्यानं समजू आपण, थोडंसं स्पर्श करतो की सुषुप्तीतून जागृतीत येतो, त्याच्या मध्यवेळी एक आपल्याला तंद्री असते. काय असते, ना पूर्ण झोप आहे ना पूर्ण जागृती. ही तंद्री जी आहे मधली, त्या तंद्रीमध्ये एक अनुभव असतो आपल्याला, अनुभव असतो तो. त्या अनुभवाचा आनंद अलौकिक असतो की नाही सांगा. ते तंद्री म्हणजे तंद्रीमधला नाही बरं का, नाही तुम्ही कायमच तंद्रीत राहशील. बरं, ती अवस्था यायला सुद्धा भाग्य लागतं. ती अवस्था पूर्वपुण्यानं नाही का, कारण सुषुप्तीत जाणं सुद्धा. एक जण परवाच मला पाठात एकानं प्रश्न केला, महाराज मला फार झोप येते, बरं आहे का चांगलं आहे का वाईट आहे. तुम्हीच म्हणला की सुषुप्तीतला आनंद तो त्याचा स्वरूपाचा आनंद आहे. म्हणजे मला फार झोप येते. मी म्हटलं अज्ञानानं आवरून झोप काय कामाची. बरं, ती झोप येते आणि तो आनंद अनुभवत आहे हे सुद्धा तुमच्या हातात नाही. स्वतंत्र असेल तर अनुभवतो बरा. तो म्हटला अहो मी झोपल त्यावेळी झोपतो. कसं काय म्हणतात, सकाळचं झोप वाटलं की काय करता, झोपतो. दुपारी झोप वाटलं झोपतो. कंटाळा आला की माणूस झोपतो. दिवसा पण काय काय लोक बऱ्याच वेळ झोपत असत नाही का. म्हणले झोपी जातो मी, मग मला झोप आली की मी झोपतो. तुम्ही कसं काय म्हणताय की कर्मफळाचा अभाव होतं त्यावेळी काय येते, झोप येते. हे प्रश्नाचं उत्तर त्याला विचारायचं होतं. मी म्हटलं असं आहे, तुम्ही भगवंताकडं विनंती करताय, ईश्वराकडे तुम्ही काय करताय, विनंती करताय मला झोप येऊन दे. नाहीतर गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. तो ईश्वरानं ठरवायचं कुठलं तरी पुण्य ह्याचं आहे का झोपे करता उपयोगाचं, ते त्याने ठरवायचं आणि मग ह्याला ते पुण्य द्यायचं आणि मग ह्यो झोपणार.
शेवटी हे कार्य कोणाचं आहे? मग ते पुण्य पाप पुण्याचा अभाव झाला तर स्वरूपाचा अनुभव, पण ती सुद्धा अज्ञानानं आवृत असून उपयोगाचं काय हो? जाग झाल्यावर कळालं सुखानं झोपलो होतं. त्याच्यापेक्षा ध्यान करा, मना नाही का काय वर्णन आहे, त्याच्यापेक्षा साधना करा, त्याच्यापेक्षा ध्यान साधना आहे त्याच्यापेक्षाही समाधीला जायचं असेल तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ही योग समाधी. आणि त्या योग समाधीमध्येही जेव्हा साधक योगारूढ होतो तो ज्या अवस्थेपर्यंत तिथं असतो तोपर्यंतच त्याला आनंद आहे. तिथनं उत्थान झालं की पुन्हा आणि जगदाचं सत्यत्व प्रतिमान होतं. पण खरी समाधी ज्ञान समाधी. विठ्ठल विठ्ठल योग समाधी ज्ञान समाधी म्हटलं की यात काय फरक आहे म्हटलं. सुषुप्तीमध्येही आनंद त्याचाच आहे आणि समाधीमध्ये आनंद त्याचाच आहे. म्हणजे दोन्हीत फरक काय आहे? सुषुप्तीमधला आनंद अज्ञानानं आवृत आहे, पण समाधीमधला आनंद ज्ञानपूर्ण आहे. त्यामुळं नित्य समाधी आहे. अशनी शयनी सदा हरीचे निरंतर आहे, निरंतर आहे. सतत कृष्णमूर्ती सावळ. आपण कुठे यायचं आहे? द्वैत अद्वैत या शब्दांचा विषय. साक्षीत्व साधना, ही साक्षीत्व साधना बोधाच्या ठिकाणी नेते. म्हणून द्वैत अद्वैत जे आहे ना, स्वगत सजाती विजाती भेद रहित, देशकृत कालकृत वस्तुकृत भेद, जीव जीवाचा भेद, जड जडा जड ईश्वर, हे 5 प्रकारचे जे भेद सांगितले यांनी रहित असणं अद्वय. अद्वय अद्वय मग त्यांना बोलूनच ह्याचं रहित तत्व सांगावं लागतं. त्याला डायरेक्ट तो रहित आहे बोलता येत नाही. प्रत्यक्ष त्या रहित आहे बोलण्याचा विषय राहत. एक जणानं विहिरीत उडी मारली. कशाकरता मारली? वर एक जण रडत बसला होता, त्याचा दागिना पडलेले, 2 कानातले 2 दागिने पडलेले, आणि ह्यानं उडी मारली. ज्यानं उडी मारली, ज्याला पोहायला येत होतं त्याचा दागिना नव्हता, आणि ज्याचा दागिना होता त्याला पोहायला येत, ह्यानं उडी मारली. आता वरचा जिज्ञासा करतोय, मिळालं का नाही, मिळालं की नाही, मिळालं की नाही. बुडलेला आहे त्याला दिसलं तरी सांगता येत नाही मिळालं मिळालं. बुडलेला आहे त्याला सांगता येतं का? बरं, एक मिळालं आणि दुसरं मिळालं नाही हेही सांगता येत नाही. दोन्हीही मिळालं नाही हेही सांगता येत नाही, आणि मिळालं हेही सांगता बोलताच येत नाही. म्हटलं तिथं बोलण्याचा विषय नाही. वर आल्यावर सांगतो बाबा तुला, नाही का? वर आल्यावरती सांगतो. बुडलेल्याच्या ठिकाणी, बुडलेल्या म्हणजे तो विहिरीतला विषय फक्त उदाहरणाकरता घ्या, पण इथं सुद्धा अनुभवाच्या ठिकाणी असणाऱ्याला बोलता येत नाही, बोलता येत नाही. बोलू नये ऐसे केले मन मणी बोले. बोलू नये अशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर बोलणं होत नाही. मग जरा वरती आल्यावर वरती यावं लागतं कृपा करण्याकरता. कृपा करण्याकरता स्वीकृतता करावी लागते. स्वीकृतता त्याच्याकरताच एक वर्णन आहे की देवाच्या उपाधीला माया म्हणतात, ईश्वराच्या उपाधीला माया म्हणतात, जीवाच्या उपाधीला अविद्या म्हणतात, आणि संतांच्या गुरूंच्या उपाधीला कृपा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ते स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार असतात, पण साधकाची परिपक्व अवस्था झाली की कृपा शब्द लागू पडतो, त्यांची कृपा लागू पडतं. म्हणून ज्ञानोबरांची एक अमृतानुभवातली ओवी आहे. काय ओवी म्हणते बघा? उपाय वन वसंतू आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. कितीही मोठी साधना करा, कृपेशिवाय फलद्रूप होत नाही. कितीही साधना करा, झाडाला पाणी कितीही घाला, त्या झाडाला पाणी कितीही घाला, त्याला काय करा, कुंपण करा, त्याला खतपाणी करा, सूर्यप्रकाश व्यवस्थित द्या, सगळं जरी केलं, झाड परिपूर्ण वाढलेलं पूर्णावस्थेला जरी आलं तरीसुद्धा वसंत ऋतूची त्याला वाट बघावी लागते. तशी साधना आपण केली तरी कृपेची वाट बघावी लागते. म्हणून ते कृपा अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्त शब्द आहे, अमूर्त. त्यांच्याकरता मूर्त शब्द नाही, ते अमूर्त आहेत, पण मूर्त रूप करून अवस्थेला घेऊन येतात. कृपा भांडवलाला घेऊन येतात, कृपा नावाच्या गोष्टीला घेऊन येतात. त्यामुळं येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत नाही का, तुमच्या कृपेचे पोसणे
8:39 टाइम होत आला. 7 ते 9 आहे ना. असं तुमच्या कृपेचे पोचणे. मार्ग चुकला की गाडी थांबवलेली बरी आहे. तुमच्या कृपेचे पोचणे जन्मो जन्मी तुका. हां भय निरसले असू ते. काय गतीमध्ये काय आहे, चिंतन ऐकण्याच्या नादात त्यावेळी इकडं जर लक्ष ते काय इकडच्या नादात तिकडलं विषय असं. आणि आम्हालाही पाठ असेलच याची गॅरंटी नाही. बरं आम्ही अपेक्षेपुढे तेवढंच घ्यायचं आपलं, नाही का. जेवढं तिथं गीतेमध्ये वर्णन केलं की नाही, आरतीचं जोगे जेवढं अपेक्षित आहे आम्ही असे पाठांतराचे महाराज. ठीक आहे. तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कृपावंत आता तुम्ही कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणून कृपा शब्द साधुत्वाचा भाव आहे, गुरुचा भाव आहे. का बोलावा लागला हा शब्द, तर ते अनुभव बोलण्याकरता वर येतात. अवस्थेतनं अवतार या शब्दाचा अर्थ चांगला का वाईट. लोक माप व्यवहारात म्हणतात काय तुमचा अवतार, काय अवतार केलाय. देवाचा अवतार असतो, संतांचा अवतार. देव अवताराला येतात, संत अवताराला येतात, आमचा अवतार असतो. नाही काय, काय अवतार केलाय. अवतार म्हणजे काय, अवतरण खाली येणे, उद्धरण वरती. अवतरण म्हणजे त्याला उत्कृष्ट अवस्था त्यागित. विचारसागरमध्ये उत्कृष्ट अवस्था त्यागित्वे सती निकृष्ट अवस्था ग्रहणम इथे अवतारतो. चांगल्या अवस्थेतनं आहे स्वरूपाच्या ठिकाणी आता काय यावं लागतं. देवाला आणावं लागतं. संत स्वतः येतात आणि आम्हाला यावं लागतं, नाही का. ते आपण नेहमी म्हणतो परीच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, नाही का. मग गुरुला यावं लागतं. कशाकरता यावं लागतं, गुरुला यावं लागतं, संतांना यावं लागतं. म्हणजे गुरु शब्द किती मोठा आहे बघा, की अर्जुनाला भगवंतांनी तत्वज्ञान सांगितलं गीतेच. मित्र म्हणून सांगितलं, शिष्य म्हणून सांगितलं, मामाचा मुलगा म्हणून सांगितलं. मामांचा का आत्तेभाऊ, आत्तेभाऊ म्हणून सांगितलं, नाही का. आत्तेभाऊ म्हणून सांगितलं. काय नेमकं म्हणून सांगितलं, शिष्य. बोधाच्या ठिकाणी शिष्य शब्द येतो. तो पुत्र पण नाही, गुरु बोध पुत्रालाही करत नाही, नाही का. आता तो देव आहे. भगवान श्रीकृष्ण कोण आहे, मग देव म्हणून भक्ताला सांगायला काय बिघडलं, नाही का. देव म्हणून भक्ताला सांगायला काय बिघडलं. कारण पहिली ओवी कशी आहे, देखा नवल तर या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यवन भारताचे. म्हटले असं आहे, तू मला जरी तू देव मानलंस आणि मी तुला भक्त मानलं तरी सुद्धा ही सगळी कामं मी करतो. अर्जुनाची घोडी धुतली आनंते संकटे भोवते सोशे. पण जेव्हा मला ही बोधाची वेळ येते त्यावेळी मला गुरु बनावं लागतं. तुमचा विषय चालू आहे बरं, आपला विषय झाला होता ना. बोधाची वेळ येते त्यावेळी मला काय व्हावं लागतं, गुरु व्हावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. गुरु व्हावं लागतं. आणि गुरु ही त्याची रूपता उत्कृष्ट अवस्थेत. ईश्वर सुद्धा जीव सापेक्ष आहे. ईश्वर जीव सापेक्ष आहे. जीवामुळं ईश्वरत्व म्हणले त्याच्या सगळ्या जीवाचा जीवपणा सांभाळायचं काम कोण करते. मग देव म्हणतोच की सांभाळतो बरं का मी तुम्हाला. सांभाळतो काय, त्यानं सांभाळले म्हणून आहे. मग आपण पण मागणी तशीच करतो, देवा एवढं बरं होऊन दे बरं का. जीव जरा मग काय म्हणतात असं झाल्यामुळं वाचलो, असं झाल्यामुळे हे केलं. जीवत्व दशेला आहे तोपर्यंत तो त्याच्या कर्माचं फळ जसं आहे तसं तो देणारच. म्हणजे सांभाळतो तो, ठरवून सांभाळत नाही, जीवाच्या अपेक्षेप्रमाणे सांभाळतो. अंतकरण प्राणी कर्म सापेक्ष.
त्याच्या कर्मसापेक्ष तो सांभाळतो. पदरचं काय देत, पदरचं काही देत नाही. पण त्याला जेव्हा त्याला 2 नाव आहेत, एक कृपा सिंधू आणि दया सिंधू. 2 शब्द कसे आहेत, धन्य तुझं दया सिंधू म्हणतील, तुला दया सिंधू ही म्हणतील, आणि होय नारायणे कृपा सिंधू. शब्द कसा आहे बघा, दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. धन्य तुझं दया सिंधू म्हणतील, या शब्दाचा अर्थ आहे ते पुढलं माहिती आहे मला खरं काय. आपुला तो एक हे शब्द फार का महत्वाचे आहेत की तुकोबरे त्या अभंगामध्ये सांगताना देवाला आठवण करून देतात. देवाला आठवण करून देतात. लोक तुम्हाला दया सिंधू म्हणतात, लोक तुम्हाला दया सिंधू म्हणतात, पण माझ्यावर दया संसारिक कार्य पूर्ण करण्याबद्दल करू नका. होई नारायणे कृपा सिंधू, माझ्यावर कृपा करा. दया सिंधू असणं वेगळं आणि कृपा जगातल्या प्रत्येकावर केली जाते ती दया आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, ही दया आहे. देवानं सगळ्यावर दया करतो, कृपा आपल्या भक्तावरच करतो. त्यामुळे त्याला आठवण करून द्यावी लागते. होई नारायणे कृपा सिंधू, कृपा करा देवा, कृपा करा, तुमच्या कृपेची कृपा करा. मग देव कृपा करायचं असेल तर त्यालाही गुरु बनावं लागतं. देवही कृपा करतो, त्याची व्यवहारातली कृपा कशी आहे, त्याची व्यवहारातला कृपा शब्द आहे मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरीम यत कृपा आत्मंदे प्रमाण. पण ती कृपा कोणती आहे, बोधाची कृपा, परदुःख प्रहाणीच्या कृपा, दुसऱ्याचं दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य दुःख कृपा. मग त्याची कृपा गुरु रूपात येते. म्हणून शिष्यस्त्वयं शादीमां त्वं प्रपन्नम हा शब्द आल्याशिवाय देवाने असोचानन व सोचत्व हे व्याख्यान चालू केलं. असोचानन व सोचस्त्वं प्रज्ञावादंश वास्ते गतासून गतासूष नाणू शौचंदी पंडित आहे. सांख्यशास्त्राचं तत्त्वज्ञान देवाने तोपर्यंत सांगायला सुरुवात केलं नाही जोपर्यंत अर्जुन म्हटला नाही शिष्यस्त्वेहम, मी तुझा शिष्य आहे. शादीमां त्वं प्रपन्नम, अधिकार संपन्नता झाली. कारण जिज्ञास वृत्तीमध्येच अधिकारिता होते. अर्जुना जर निश्चय केला असता देवा मला युद्ध करायचं नाही तरी गीता सांगायची गरज, अर्जुनानं निश्चय केला असता देवा मला युद्ध करायचं आहे तरीही गीता सांगायची गरज, निश्चय केला असता मला युद्ध करायचं नाही तरीही गीता सांगायची गरज नाही, निश्चय केला असता देवा मला युद्ध करायचं आहे तरीही गीता सांगायची गरज नाही. करू का नको संभ्रम आहे. त्या भ्रमाच्या अवस्थेमध्ये मोह शब्द आहे. त्या मोहाच्या निवृत्तीकरता नष्टो मोहपर्यंतचा बोध होत. जोपर्यंत शिष्याखंड नष्टो मोह स्मृतर लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम त, अशा मोहाच्या निवृत्तीकरता जो झालेला प्रतिपादित बोध आहे तो भगवद्गीतेचा आहे. शब्द काय, गुरु, गुरु शब्दाचा आहे. ते वर येतात अवस्थेला आपल्याला न्यायला वर येतात आणि त्या बोधानं आपल्याला परिपूर्ण करतात. तेव्हा आपल्या जीवाच्या सत्कर्माचा परिपाक होतो. त्यावेळी सत्कर्माचा परिपाक होतो त्यावेळी. शब्द आहे. आता चिंतनाकडे आहे. अद्वय हे त्यांना वर येऊन सांगावं लागतं. स्वरूपाच्या ठिकाणी अद्वय सांगता येत, आनंद स्वरूपाच्या ठिकाणी सांगता येत नाही. नित्य, नित्य म्हणजे काय, ध्वंस भिन्नत्वे स्थिती ध्वंसा प्रतियोगित्व नित्यत्व, तिन्ही काळामध्येही ज्याचा वाद होत नाही त्याचं. आता हे प्रत्येकाच्या विश्लेषण मी करत बसणार नाही, नाहीतर अनेक कीर्तन व्हायचं. अजून पहिलं चरणच चालू आपलं. आनंद अद्वय नित्य, ते पण गुरुवर्यांच्या ह्या सगळ्या कृपेमुळं काहीतरी बोलण्याचं धाडच नाही तर अशी भाषा सगळीकडेच येते असं नाही बरं. अद्वय नित्य निरामय. निरामय शब्दाचा अर्थ आहे दोषरहित. निरामय शब्दाचं एक ठिकाणी रोगरहित असं पण करतात नाही का. सर्वेत्र सुज्ञ संतु सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःख. मग आपण इथं रोग शब्द म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, दोषरहित. कारण दोषरहित असणारं ब्रह्म आहे असं गीतेमध्येही वर्णन आहे. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः न प्रहरिष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेच्या प्राप्यच्या प्रियम असं वर्णन आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म असं ब्रह्मस्वरूपत्वेनं अनुभवामध्ये आहे. आणि अनुभवामधलं असं ब्रह्म आहे म्हणून निरामय शब्दाला आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांश, योगीही ज्याचं ध्यान करतात ते हे समचरण, ते जे असणारं तेच हे. आता ते आणि हे दोन्ही शब्द बाजूला करायचे आणि तो आणि मी ह्यामधलं काय बाजूला करतो आपण, तत आणि त्वम या दोन्ही शब्दांचं काय करायचं आहे,
हां, वाच्यार्थ लक्षण ते म्हणजे ईश्वर आहे. त्वम म्हणजे जीव आहे. लक्षार्थानं नाही तर वाच्यार्थानं दोन्ही शब्द आहेत, ईश्वर आणि जीव. लक्षार्थानं ते म्हटलं की ब्रह्म, हां ते ब्रह्म चैतन्य, आणि वाच्यार्थानं कूटस्थ, असं झालं आपला शब्द, बरोबर ना. मग आता ते आणि हे या दोन्हीमधला त्यागायचा कुठला विषय आहे? ते हे या शब्दांना त्यागायचं आहे, अशी शब्दामध्ये एकत्व करायचं. सोयम देवदत्त दिवाणम भक्ते, सोयम देवदत्त, तोच पंढरपूरमध्ये बघितला होता, तो हा. मग तो शब्द कुठल्या अर्थामध्ये येतो? तद्देश तत्काल. हा म्हटलं की एतत् देश एतत् काल, या दोन्ही गोष्टींना त्यातल्या ठराविक गोष्टी बाजूला केल्या तर फक्त वस्तुरूपामध्ये एकत्वाचा बोल. मग ते हे मध्ये घ्यायचं काय आहे? ते तसंच्या तसं हितं आहे असं घ्यायचं, काय हरकत नाही, तसंच्या तसं. मग तद्देश तत्काल ते शब्दही त्याला लागू पडत नाही, कारण त्याला निर्देश केला ना. निर्देश केला का नाही सांगा? ते मग ते कोणाचा निर्देश केला? मग ज्याचा निर्देश केला जातो ते एक देश, देशकृत परिच्छिन्नाने युक्त झालं, कालकृत परिच्छिन्नाने युक्त झालं, वस्तुकृत परिच्छिन्नाने युक्त झालं. म्हणून ते शब्दातले हे बाजूला करायचे, देशकृत कालकृत वस्तुकृत बाजूला करायचे. हे शब्दातला हा देश हा काळ ही वस्तुरूपत्वेनं बाजूला केलं तर वस्तुरूपत्वेनं जरी असला आहे, अस्तिपणा आहे, पण वस्तू म्हटलं तरीसुद्धा त्याला एक हा शब्दही सहन होत नाही. काय कळालं बघा? तुम्हाला कळालं, माफ करा, ज्यांना कळालेलं त्यांना बोलतो बरं. ही बोलण्याची पद्धत झाली आजकाल, कारण सगळेच समोर असे भेटतील याची काय गॅरंटी. हां, एक शब्दही त्याला सहन होत नाही म्हणून वस्तुकृत परिच्छिन्नही म्हणता येणार नाही आहे. एक शब्द सहन का होत नाही म्हटले? त्याला एक बोललो, पण एक का बोललं जातं? किती लोक आला? आपल्याला कोणी विचारलं किती आलो? अपेक्षा काय होती विचारायची? किती लोक आला? अपेक्षा होती. आम्ही काय म्हटलो? एक आलो. मग एक आलो, त्यातनं त्यांना काय बोध झाला? अनेक आले नाहीत. द्वैताच्या सापेक्ष एक शब्द आहे, द्वैताच्या सापेक्ष द्वित्वाच्या सापेक्ष एक शब्द आहे. मग एक शब्दही त्याला लागू पडेल काय? म्हणून वस्तुकृत परिच्छिन्नतेचाही भाव नाही. म्हणजे देशकृत कालकृत वस्तुकृत तिन्हींचा बाध करून स्वरूपाच्या ठिकाणी ते आणि हे याच्यामध्ये भेदच राहिला नाही. तेच हे विटेवर आहे, विटेवरी नीट आनंदाचा कंद. आनंद शब्द आला इथं, प्रत्येक शब्द इथं आणता येतो बरं का. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, हे सगळे शब्द त्याच्यामध्ये घटवले. तसे आता ह्याच्यामध्ये घटवायचं असेल तर अनेक कीर्तन करावं लागेल नाही का. ह्याच्यामध्ये घटवायचं कारण ते हे समचरण, ते हे समचरण, समचरणवाला आहे. साजिरे चरणाचा अर्थ स्वरूपही होतो, चरणाचा अर्थ प्रगट रूपताही होते. पण त्या स्वरूपामध्ये ते हे समचरण, साजिरे विटेवरी, साजरा आहे, विटेवर आहे. पहा भीमात्री विठ्ठल रूप. बघा हो, बघा म्हणणं याचा अर्थ आहे बोध करणे. पहा तेच हे, पहा बघा, पहा भीमात्री विठ्ठल रूप म्हटले. त्या तो कळत नाही तोपर्यंत ह्याला कळवून घ्या, हाच तो आहे नाही का, तोच हा आहे. त्याला बघितल्या बघितल्या काय होईल? आम्ही तुम्ही पांडुरंगा भिन्न नाही काय बरं, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, या बोधापर्यंत जाल तुम्ही. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल लगेच बोलून चालत नाही, पहिलं त्याला जाऊन बघा. त्याला बघितल्यानंतर नाही का, होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी. बोधापर्यंत जायचं असेल तर साधना करा. पहिली साधना केल्यावर कळायला लागतं तो कसा आहे तो. मग तो हा पहा भीमातिरी विठ्ठल रूप. मग तो कसा आहे? पुराणासी वाड. वाड म्हणजे जरा असं त्यांना अवघडच आहे कळवून घेणं नाही का. म्हणजे तो कळाला असेल पण थोडा नेती नेती शब्दामध्ये. श्रुती नेनती पार, तो झाले साकार, ते झाले साकार. साकार झालो, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असं असणारं काय झाले? साकार. आता हा साकार झालाय, हा आपल्याकरता झाला एवढं समजून घ्यायचं. कारण आपल्याला कळत नाही म्हणून तो कळावा म्हणून साकार. आला नावा रूपा तुका म्हणे झाला. नातुडे निर्गुण म्हणून करणे लागे प्रतिमा, असं प्रमाण आहे ना. नातुडे निर्गुण परमात्मा म्हणून करणे लागे असे काहीतरी प्रमाण आहे की तो तसा लवकर आकळला जात नाही म्हणून त्याला सोपा करायचं काम केलंय.
तेच ब्रह्म इकडं आलंय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले अजम्या दृष्टीने पाहिले. नाही भक्त पुंडलिके उभे केले नाही का. म्हणजे आपण जागे की नाही बघायला लागलो. मला माहिती आहे ते. ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा. निदान विठोबा कळाला. निधान म्हणजे काय. आश्रयस्थान आधार निधान आहे स्वरूप आहे. जे ध्येयाचं ठिकाण आहे. बरेच व्याख्या करता येतील निदान शब्दावर. म्हणून असा जो आहे ते हे समचरण ते झाले साकार. पहा भीमातिरी विठ्ठल रूप विठोबा रकुमाय. हरि विठोबा रकुमाय हरि जय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा आनंद अद्वय नित्य निरामय ते हे समचरण साजरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिके तुका म्हणे जाते सनकादी. त्यामुळे कुळदेव ते झाले साकार. फक्त पुंडलिके शब्द पुढे बोललेत कारण त्याला आणावं लागतं. आला नावा रूपा हेही शब्द आहे पण आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी म्हणून परेच्छा प्रारब्ध शब्द तिथं लागतो की आणला तो नावारूपाला आला भक्तांच्या करता आला. आणि मग ते कसं आहे सनकादिक सुद्धा ज्याचं ध्यान करतात. सनकादिक म्हणजे कोण आहेत मूळ जे चार ऋषी आहेत ना जे सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे सनकादिक सुद्धा ज्याचं ध्यान करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्याते ते अंशे कुळदैवत पांडुरंग. म्हणजे आम्ही ज्या कुळदैवताची भक्ती करतोय ते साधं नाही आहे हे सांगण्याचा पूर्ण भाव आहे. ज्ञानेश्वर